ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. आज आपण श्री माताजींच्या एका महत्त्वाच्या विचारावर बोलणार आहोत. त्यांच्या अहंकारावर विजय आणि दिव्य चेतना या संकल्पनेबद्दल, म्हणजे कसं स्वतःच्या मर्यादांवर मात करायचं आणि अहंकाराला आव्हान द्यायचं यावर त्यांनी भर दिलाय. तर या विचारांमध्ये जरा खोलवर जाऊया आणि समजून घेऊया. सुरुवातच होते ती एका जोरदार आव्हानाने. आपल्याला जी माहिती मिळाली आहे ती सांगते, तुम्ही झटून प्रयत्न केले पाहिजेत. तुम्ही तुमच्या सर्व दुर्बलता आणि मर्यादा यांवर मात करण्यासाठी धडपडले पाहिजेत. हे झालं वैयक्तिक पातळीवरचं आव्हान. पण पुढे जाऊन ते अहंकारालाच थेट संदेश देतात, आता तुझी सद्दी संपलीये, असं काहीसं. म्हणजे हा फक्त स्वतःला सुधारण्यापुरता मुद्दा नाहीये, बरोबर? अगदी बरोबर. हा फक्त व्यक्तिगत सुधारणेचा विषय नाही, तर एका मोठ्या म्हणजे स्थित्यंतराचा संकेत आहे. श्री माताजी इथे एका नव्या मानवी वंशाची कल्पना मांडत आहेत. असा वंश जिथे अहंकाराला जागाच नसेल. त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर, आपल्याला आता एक असा वंश हवा आहे की ज्या वंशातील लोकांना अहंकार नसेल. म्हणजे मानवी स्वभावाच्या अगदी मूळ रचनेतच बदलाची ही अपेक्षा आहे. अहंकार नसलेला वंश ही कल्पनाच खूप वेगळी वाटते ऐकायला. पण मग एक प्रश्न येतो मनात, की जर अहंकार नसेल, जो अनेकदा आपल्या कृतींमागची प्रेरणा असतो, तर मग त्याची जागा कोण घेणार? बरोबर प्रश्न आहे. त्याचं उत्तर श्री माताजी देतात, दिव्य चेतना. आणि इथे हे समजून घेणं महत्वाचं आहे की दिव्य चेतना म्हणजे केवळ अहंकाराची अनुपस्थिती नाहीये. त्यांच्या विचारांनुसार ही एक उच्च प्रकारची जाणीव आहे, सत्याशी, एकात्मतेशी जोडलेली. बरोबर. तर ही चेतना केवळ अहंकाराने रिकामी झालेली जागा नाही भरणार, तर ती त्या नव्या वंशाच्या उत्क्रांतीला, काय म्हणू, विकासाला चालना देईल. अच्छा. आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्यात म्हटलंय की आपल्याला अशी दिव्य चेतना हवी आहे की जिच्यामुळे तो वंश स्वतःहूनच विकसित होईल. हा विकास बाहेरून लादलेला नसेल, तो आतूनच घडेल त्या चेतनेतून. अच्छा, म्हणजे अहंकारावर मात करणं ही झाली पहिली पायरी, दिव्य चेतनेचा उदय ही दुसरी, आणि यातून होणारा विकास ही तिसरी. मग या विकासाचं अंतिम ध्येय काय काय साध्य होईल या उत्क्रांतीतून? तर या विकासाचा कळस म्हणजे अतिमानसिक जीवाचा, सुप्रामेंटल बीइंगचा जन्म, असं श्री माताजी सांगतात. ही केवळ एक सुधारित मानवजात नाहीये, तर चेतनेच्या पातळीवरती पूर्णपणे वेगळी असेल. अतिमानसिक म्हणजे काय, तर आपल्या सध्याच्या मानसिक मर्यादांच्या पलीकडे जाणारी चेतना, जिथे विभाजन, अज्ञान याऐवजी एकात्मता असेल, सत्य असेल आणि प्रत्यक्ष ज्ञान असेल. हा त्या दिव्य चेतनेच्या विकासाचा अगदी स्वाभाविक परिणाम असेल, असं त्यात म्हटलंय. त्यामधून अतिमानसिक जीव जन्माला येईल. हे सगळं ऐकल्यावर असं वाटते की हा केवळ आध्यात्मिक विचार नाहीये, तर मानवी उत्क्रांतीच्या एका संभाव्य भविष्याचं चित्र आहे. पण एक विचार येतो, अहंकार जो आपल्याला आपल्या अस्तित्वाचा इतका अविभाज्य भाग वाटतो, तो पूर्णपणे काढून टाकणं हे व्यावहारिकदृष्ट्या कसं शक्य होईल? याबद्दल काही संकेत आहेत का त्यांच्या विचारांमध्ये? आहेत ना. श्री माताजींच्या एकूण शिकवणीनुसार बघायला गेलं तर ही प्रक्रिया सहज सोपी नाहीये. त्यासाठी तीव्र साधना लागते, समर्पण आणि स्वतःवर सतत काम करावं लागतं. अहंकार असा एकदम नाहीसा होत नाही, तर त्याचं रूपांतरण होतं. दिव्य चेतनेचा प्रभाव जसजसा वाढतो तसा तो हळूहळू विरघळून जातो. ही एक आंतरिक क्रांती आहे असं म्हणता येईल, जी केवळ इच्छेने नाही, तर सततच्या प्रयत्नांनी आणि अर्थातच दिव्य शक्तीच्या सहाय्याने शक्य होते, असं त्यांच्या दर्शनातनं स्पष्ट होतं. अच्छा. तर थोडक्यात सांगायचं झालं तर श्री माताजींच्या या विचारांमधून आपल्याला दिसतं, एक तर अहंकाराच्या मर्यादा ओलांडण्याची गरज, दुसरं म्हणजे त्या जागी दिव्य चेतनेला स्थापित करण्याची आकांक्षा, आणि तिसरं, या सगळ्यातून मानवी उत्क्रांतीचा पुढचा टप्पा म्हणजेच अतिमानसिक जीवाच्या उदयाची शक्यता. अगदी.
आणि हे सगळं आपल्याला एका मूलभूत प्रश्नाकडे घेऊन जातं, नाही का, की जर अहंकार, जो आज आपल्या बऱ्याच प्रेरणा आणि कृतींमागची मुख्य चालक शक्ती आहे, तो जर नसेल, तर मग मानवी जीवनात प्रेरणा कुठून येईल? कर्माचा आधार काय असेल? श्रीमाताजींच्या म्हणण्यानुसार ही दिव्य चेतना ती जागा कशी भरेल? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अहंकार नसलेल्या दिव्य चेतनेवर आधारित अस्तित्वाचा आपल्या रोजच्या जगण्यावर, आपल्या निर्णयांवर, आपल्या नातेसंबंधांवर नेमका कसा आणि काय परिणाम होईल, यावर विचार करणं निश्चितच खूप रंजक ठरेल. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.